गायन कीर्तनाला पुरेसं गायन पाहिजे. मी म्हणतो सगळंच नवं पुरेसं असं पाहिजे. मला आवड आहे त्या क्षेत्रातली. आज सुंदर असं खरंच अतिशय सुंदर. कोण म्हणेल का महिन्याची एकादश आहे का सप्त्यातलं कीर्तन आहे? खरं सांगा तुम्हाला कसं वाटायला? सप्ताह आहे असं वाटत नाही? माणूस शौकीन असलं की सगळं काय होऊ शकते एवढं लक्षात. खरं आमचं शौकीन नको नको तिकडे जाते. नको नको त्या क्षेत्रात शौकीन आहेत माणसं. परमार्थ क्षेत्रात शौकीन नाही कोण एवढं लक्षात. असं चालायचंच. मी माफी मागून एक शब्द बोलणार आहे जे तुम्हाला सांगतोय का. मी माझ्या घशाला जपतोय. आणि घशाला जपायचं म्हणजे काय करायचं? कीर्तनाची तारीख घ्यायच्या अगोदर मी साऊंड सिस्टीम ठरवतो. खरं आता हे कसं झालंय, हे आहे कार्यक्रम सेवा एकादशीची, महिन्याची एकादशी. एकतर तुम्ही 8 तासाने हे काय केलेले आहे, चालू केलेले आहे.
म्हणजे फार मोठं पुण्याचं कार्य आहे. दर महिन्याला एकादशी कीर्तन. ज्या गावात पंधरवड्याच्या एकादशीला कीर्तन होतं ते गाव नुसता गाव नाही, ते श्री क्षेत्र होतं. एवढं लक्षात ठेवा महाराज, कळालं काय? त्यामुळं आणि त्यातल्या त्यात माझ्यावर नितांत प्रेम करणारे, दंडुकशाही असणारे आमचे पाटील साहेब, लहू पाटील साहेब, त्यामुळे त्यांच्या पुढे काय बोलून चालत नाही. यायचं आणि सेवा करून जायचं. नाहीतर मला माझे सगळे यूट्यूबला नाव टाकून बघा तुम्ही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. माईक सिस्टीम शिवाय मी कीर्तन करत नाही. मग तुम्ही म्हणशीला तुमचा परमार्थ काय माईक सिस्टीमवर आहे काय? आमच्या फडावर बिन माईकचं कीर्तन करतात. खरं मी फडावला, मी प्रोफेशनल माणूस आहे. माझ्या कीर्तनामध्ये मी प्रोफेशनलपणा ठेवलेला. कसं असते, पुढे कीर्तन आहेत बिन माईकचं कीर्तन करून किंवा खराब माईकवर कीर्तन करून स्वर नलिका सुजवून घेऊन मी शिकलेला कीर्तनकार. काय चौथी नापास आहे? नाही. त्या माईकमध्ये मॅग्नेट नावाचा धातू असतोय. त्या माईकमध्ये मॅग्नेट नावाचा धातू असतोय आणि तो आवाज खेचण्याचं काम करतोय. ते आवाज खेचून 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 माईक जर त्या पावरीचा नसेल तर कॅन्सर होण्याची शक्यता असते. सतत माईकवर, आता माईकवर सतत कोण? कीर्तनकार. पकवाजवाल्याची बोट माईकवर, हो खरं आमचं तोंडच माईकवर आहे ना. कळालं काय? त्यामुळं शरीराला जपणं हे माझं कर्तव्य आहे. आणि का? माईक सिस्टीममुळं त्या कीर्तनाला, संगीताला एक आकार येतो, एक आगळं वेगळं असं स्वरूप होतं, आवाज अतिशय सुंदर होतो. त्यामुळं माईक सिस्टीम चांगली असावी. असो, एका सप्त्याचं नवं बाबा, हे आमचं महिन्याचं 15वड्याचं आहे. त्यामुळं मी काय जास्त हे केलं नाही. जसं असेल तसं कधी कधी समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे. कधी कधी आपल्या आयुष्यात असं दुःख येतं, शेजारच्यान दिलं, पाजारच्यान दिलं, भावकीन दिलं, भावान मला दुःखात घातलं. ती कोण नास्तिक घालणार आहेत तुम्हाला दुःखामध्ये? तुमचं ते भोगच आहे म्हणून तुमच्या ते वाट्याला आले म्हणून ते स्वीकारायचं असते. लक्षात ठेवा, हे कर्म आहे, हे शास्त्र आहे आणि ते मान्यच करावं लागल तुम्हाला. आजचा अभंग आहे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. वा वा, किती गोड आहे हो, खरंच सुंदर. म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विठुसी, प्रारब्ध हे पाटी गाडे, नसरे पुढे चालता, म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विठुसी, तुका म्हणे रोकडी हे होती पाये फजिती, म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विठुसी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग श्री देवनिवासी चिन्मय स्वरूप असणारे वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे धर्मगुरु, जगाचा मालक, विश्वाचा चालक, भगवान परमात्मा ज्यांचा दास होतो, इतका अधिकार संपन्न असणारे देवमान्य, संतमान्य, जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे. आज त्यांचा सेवेकरता याच्यावर जीवाला जाग्यावर आणणारा, याच्यावर जीवाला भानावर आणणारा, भरकटत गेलेल्या जीवाला, ममाद्यास अहमाद्यास मध्ये अडकणाऱ्या जीवाला उपदेशपर प्रकरणातील अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात,
काय म्हणतात, हे हसूरकर, अरे किती वेळा जन्माला येणार आहात, किती वेळा मरणार आहात. जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याने 2 हात 2 पाय 2 डोळे कशासाठी दिलेले आहेत, याचा जरा विचार करा. याचा जरा विचार करणं फार गरजेचं आहे आणि तो झालाच पाहिजे. कशासाठी दिलेला आहे भगवान परमात्म्याने हा देह, विचार केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ओरडून सांगतायत, ऐका, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसे. तुकाराम महाराजांनी जाग्यावर आणलं. हा जन्म आहे, हा नरदेह आहे, हा सारखा सारखा मिळत नरदेह, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तुम्ही आठवा मधुसूद, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह. शत गणिल ते अर्ध रात्र काय, बालक पीडा रोगाचय. काय भजना ते पुराण पाहेगा, असं ओरडून सांगितलं तुकोबारायांनी. माझी प्रमाण जरा इकडलं तिकडं होते, तिकडलं इकडं होते. हे लाईव्ह चालू आहे, मी मान्य करतो. हे पोरग मासा बेलेवाडीच आहे. किती वर्ष झालं शिकायलायस? 3रं चालू आहे ना? 3रं वर्ष चालू आहे. माझं चॅलेंज आहे हसूरकरासनी, पूर्ण भजनी मालिका त्यानं मुखतगत केली आहे, एवढं लक्षात ठेव. पूर्ण भजनी मालिका महाराज, एवढं पुस्तक आहे, 400 अभंग आहेत, ते सगळं पाठ करून टाकलेत त्यानं. काय पाहिजे सांगा? ही मागच्या पूर्वजन्माची काय आहे महाराज? पाठांतर आणि बुद्धी जाग्यात राहायला. लग्नाला माझ्या 1च महिना झाला, मी सगळं अभंग विसरलो.
असं नाही होणार, कारण माझी बायको सुद्धा मला परमार्थिक मिळाली, तिची कृपा होती, आहे का नाही महाराज, तिची कृपा आहे. असं काय म्हणतात तुकाराम महाराज, याच्यावर जीवाला जाणीव करून देत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्माला येणार, किती वेळा मरणार, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्माला यावं मरावं, जन्माला यावं मरावं, जन्माला यावं मरावं. अहो हे चक्र कुठं थांबवणार आहे का नाही? काय आयुष्याचं लेणं घेणं, आयुष्यामध्ये काय आहे मला सांगा ना. जन्माला आल्यानंतर काय करावं, काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा नरदेह आहे, हा नरदेह असा तसा मिळत नाही. हा नरदेह कसा कसा मिळतो, कुठल्या कुठल्या योनीत जावं लागतं, त्या योनीत जाऊन किती वर्षे भोगावी लागतात, ते भोगून झाल्यानंतर कुठला नरदेह आणि कुठला योनीमध्ये जावं लागतं. काय सुरुवात आहे त्या अभंगाची? 20 लक्ष योनी, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या. पुढे असं सगळं म्हणायचं आणि ध्रुवपद कसं म्हणायचं सांगतो, थांबा तुम्हाला शिकवितो मी. अहो 9 लक्ष वेळा जलचर प्राण्यामध्ये, 10 लक्ष वेळा पक्ष्यामध्ये घ्यावा लागतोय, 10 लाख वेळा पक्ष्यामध्ये, 9 लाख वेळा जलचर पाण्यात घ्यावा लागतोय. जलचर पाण्यात झालं की 10 लाख वेळा पक्ष्यामध्ये घ्यावा लागतोय. 11 लक्ष योनी किरड कीटक मुंग्या म्हणून जन्माला यावं लागतंय. आणि पुढं 30 लक्ष योनी म्हस व्हायला लागत्या, रेडा व्हायला लागतोय, बैल व्हायला लागतोय. तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतोय. म्हणजे तुम्ही कोण झालाय? किडी झालाय. तुम्ही कोण झालाय? मुंगी झालाय. तुम्ही कोण झालाय? बैल झालाय. तुम्ही बैल मागच्या जन्मात. आणि त्या जन्मात काहीतरी पुण्य करून, अहो सोपी गोष्ट नाही. नामदेवराय म्हणता, एक एक योनी एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. माय बाप, एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा घ्यायला लागतोय. हो तुम्ही एवढं दुःख भोगून, हे सगळं दुःख भोगून देवान तुमच्यावर दया केली आणि मग तुम्हाला 2 हात दिलं. आणि त्या मिळालेल्या 2 हातांनी तुम्ही काय केले? सोलापूर पंढरपूर, सोलापूर पंढरपूर, सोलापूर. एवढं सोपं नाही हो. 2 हात मिळणं, 2 पाय मिळणं भगवान परमात्म्यानं त्यासाठी दिलेला आहे ते. मग त्याचा वापर कशासाठी झाला पाहिजे? कशासाठी झाला पाहिजे? भजन म्हणण्यासाठी झाला पाहिजे. त्याचा वापर कशासाठी झाला? पायाचा वापर पायी दिंडीमध्ये झाला पाहिजे. पायाचा वापर नुसता पायी दिंडीमध्ये नाही, एकाच्या सदकार्य. तुकाराम महाराजांना एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही किती कोट्यावधीश आहात, तुमचा बंगला किती लाखाचा आहे, तुमची सून इंजिनियर असेल, तुमचा मुलगा डॉक्टर असेल, कलेक्टर असेल, रोज 5 लाखाचं महिन्याला उत्पन्न असेल, तुम्ही आमदार असाल, कोट्यावधीश असाल, तुकाराम महाराज म्हणतात मला त्याच्याशी घेणं देणं. तुकाराम महाराज म्हणतात ते काय करायचं आहे? काय थोरापण जाळायाचे, काय थोरापण जाळायाचे, तुका म्हणे ते भजन प्रमाण,
तुका म्हणे येते वजन प्रमाण, काय थोरपण जाळायाचे. तुकाराम महाराज म्हणतात, अजून एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, सांगू काय? तसले अभंग जास्त मी पाठ करून ठेवलेले आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात इकडे बघा, सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळणार आपलं कीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोट्यावधी असाल, लखपती असाल, पाची पकवानाचं जेवण तुम्हाला खायला असेल, तुमची पत्नी तुमचं सगळं ऐकणारे असेल, तुमचा मुलगा तुमचं सगळं ऐकणारा असेल, तुमच्या घरात अन्नधान्याचा तुटवडा कधीच पडत नसेल, तुम्हाला रोज पाची पकवानाचं जेवण असेल, तुम्ही सगळ्या सुखामध्ये असाल, तुमची 50 लाखाचा बंगला असेल, 25 लाखाची गाडी असेल, तुमच्या रूम मध्ये एसी असेल, मात्र या सगळ्या सुखाचा आस्वाद घेत असताना, हे सगळं सुख भोगत असताना, त्या सुखामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आग लागू दे तुमच्या सुखाला. हा मी नाही बरं का, तुकाराम महाराज म्हणतात. तुरुंब्याचा महाराज नव, लगेच तुम्ही दांडकं काढशीला. मी नाही म्हणत. तुकाराम महाराज म्हणतात, आगीला गोतया सुखा जेने हरी नये मुखा. प्रमाण दिलं बरं का मी तुम्हाला, जे जे सांगतोय त्याच्यावर मी तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे. मग ते तुमचं सुख काय करायचं आहे? अरे ऐका ना, ऐका ना, तुम्हाला काहीतरी जगा वेगळं पाहिजे आहे का नाही? तुम्हाला काहीतरी जगा वेगळं पाहिजे आहे का? काय नाही? नाही. तुम्हाला जर जगा वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर जगा वेगळं म्हणजे जगा वेगळं मिळेल तुम्हाला. नाही कळाला? हे जरा 5G होतं, तुमचं 2G ची रेंज असेल, त्यात आणि वायऱ्या लूज आहे का नाही महाराज, कनेक्शन लूज, कसं करणार? जगा वेगळं पाहिजे असेल तर जगा वेगळं म्हणजे तुम्हाला जगा वेगळं आपोआप मिळेल, एवढं लक्षात ठेवा. नाही हो, नाही. एका स्वतःच्या जीवनावरती काय करायचं आहे, आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे. असं मी का वाक्य वापरलं सांगू का तुम्हाला? एकाचं लग्न ठरलं, ऐका बरं का, एकाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर तो उभारला कुठं? मंडपात. भटजीनं असं मामानं ते कोणी धरायचं असते अंतरपाठ? मामानच काय त्या अंतरपाठ धरलं आणि भटजीनं अक्षदा म्हणायला चालू केल्या. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिद. हे बी मला जमतंय बरं का, कुणाचा असेल तर बोलवा, पार्ट टाइम धंदा आहे तो आमचा. विनोदाचा भाग सोडून द्या. सुंदर अशी मंगलाष्टिका म्हणणार, पहिलेच मंगलाष्टिकला शेवटला तो भटजी म्हणला, शुभमंगल सावधान. असो म्हटल्या पेटाला तिनं गळ्यातला हार काढला आणि डायरेक्ट भटजीच्या गळ्यात घातला आणि म्हणले, तुम्हीच माझे गुरु. आणि तिथनं लग्नातनच पळत सुटले. त्यांचं नाव काय? सावधान म्हणल्यानंतर तो काय तसाच उभारला नाही बैलासारखा, ओंकार महाराजासारखा. रामदास स्वामींनी हार खाली टाकला आणि पळत सुटले. सगळे पाहुणे म्हणतात, अहो थांबा, पळताय कुठं, पळताय कुठं? नाही, जिथं सावधान म्हणतात तिथं काय असतो? धोका असतो, धोका असतो. आणि मग रामदास स्वामी एका चौकात जाऊन उभा राहिले आणि म्हणायला लागले, 'या आयुष्यात काय नाही, शान ध्यान म्हशीचं ध्यान.
दुसरं काय नाही. या आयुष्यात काही नाही. जन्माला येऊन जर तुम्हाला जड जीवाचा उद्धार करायचा असेल तर मी सांगतो ते करा. आणि त्यावेळेस रामदास स्वामींनी एक अभंग लिहिला. सांगू? 100 वर्ष तुमचं काय काय होणार आहे ते सगळं त्या अभंगात लिहिलं. किती वर्ष सांगू काय? आता तुमचं वय किती आहे? 60 असेल, 70 असेल. तिथून पुढे काय होणार ते मी सांगणार. इथं 20 वयाचं, 25 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, 40 वर्षाचं, 30. तुमचं वय 28, 30, 32, 27. 27 वयापासून पुढे काय होणार हे तुम्हाला मी सांगणार. सांगू काय? फक्त 501 रुपये. अहो एवढी कुंडली सांगणार आहे मी तुम्हाला काय होणार आहे ते. रामदास स्वामींचा अभंग आहे. काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सांगू? 100 वर्षाची गणना केली आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तसंच व्हायला लागले. जे रामदास स्वामींनी लिहून ठेवले ना तसंच व्हायला लागले. सांगू? ऐका. बाळ जन्माला आल्यापासून 10 वर्ष त्याला काय कळत नाही. 10व्या वर्षी त्याला थोडं थोडं कळायला लागते. आणि रामदास स्वामींनी जिथून पुढे ते लिहायला चालू केलं. सांगतो ऐका. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगे भरला मदन, मग तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. पहिल्या चरणात रामदास स्वामींनी असं सांगितलं. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपणात, 20 वर्ष तारुण्य, 20 वर्ष तारुण्यात. इकडं कोंबडा पाड, तिथं शेंडी घाल, कुठं भवया काप. 20 वर्ष त्यात गेलीत. 20 वर्ष मातीत घातली त्यानं. कशात? फाटकी जीन्स पॅन्ट घालण्यात. 20 वर्ष मातीत गेलीत महाराज. अहो तुमचं झालं का? सॉरी सॉरी, शपथ मला माहित नाही. ऐका. 20 वर्ष कशात गेलीत? 20 वर्ष तारुण्यात गेली. मात्र 22व्या त्याला अहंकार असतोय. जरा उसळतं रक्त असतंय, लात मारेल तिथं पाणी काढतंय. त्यामुळं अंगी भरला मदन, अहंकार. मग तू कैसा सावधान. 20 वर्षापर्यंत सगळे अहंकारात असतात. मी हे करीन, मी ते करीन. 32व्या वयापर्यंत बायकोच मिळत नाही, रडतंय ते. अशी अवस्था होती महाराज. आणि मग वयाची 30 वर्ष लागतात आणि 30व्या वर्षी रामदास स्वामी येतात. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाटी, मग तू कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाल्यानंतर घरातली म्हणतात हे काय सुधारणार नाही, हेला सुधारवणारी आणूया म्हणतात. आणि मग त्याचं लग्न लावतात. आणि मग आता तरी परमार्थात घुस नाही, ते बायको आणि आपण. 30 वर्ष त्याची त्या लाजण्यात जातात बायको बरोबर. मग तो कसला परमार्थी? परमार्थात ती जाऊ देत नाही भजनाला. मग अशी माझ्या बायकोचा फोन आला, महिनाच झालाय हो, किती वाजेपर्यंत येणार आहे? तिला सरळ सांगितलं काय, बाहेर गेलो की तुझा, घरात आलो की तुझा. ऐक असो. मग वयाचे 40 वर्ष लागतात. 40व्या वर्षात काय होतंय? 40व्या वर्षात काय होतंय माहितीये काय? 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, मग कैसी दूर जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40व्या वर्षी आईला विचारत नाही, बाबाला विचारत नाही, मामा मामीला विचारत नाही, कुणाला नाही. ते फक्त माझी बायको आणि माझी पोरं एवढंच प्रपंचात लक्ष देते. ते कुणाला विचारत नाही, बायको आणि पोरं. म्हणता मी माझे निघरे येतो संपत्तीचे वारे, साच पारे जाईल
धनदारा पुत्र जन. सगळं तालात आणायचं. कला ही पण आहे काय का नाही मला. धनदारा पुत्र जन. 40व्या वर्षात ते म्हणताय मला कोण नको, मी माझी बायको आणि माझी पोरं, मला सप्त्याशी काय घेणं देणं नाही. मला आई पडली कुठं कोपऱ्यात तिच्याशी घेणं देणं नाही. काय कुठला पाहुणा बी बायकोला खपत ह्याच्या बायकोला. पाहुणा आल्यावर दिसला की चुलत्यांच्या घरात गेल्यावर ही दार बंद करते. खरं आहे का नाही. लक्षात ठेवा. 40 वर्ष काय नाही. मग 50व्या वर्षात त्याला खरं लक्षात येते. रामदास महाराजांनी 40व्या पर्यंत लगेच मजा लय सांगितल्या. कारण 50 वर्षापासून कुत्र्याचा हाल आहे. आता सांगताय का 50 वर्षांनी ऐकायचं. 50 वर्षात त्यांना ऐकायचंच. 50 वर्ष झाली, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. 50व्या वर्षात दात हलायला लागतात. काळे शुभ्र केस काय होतात, काळी जरद केस पांढरी होतात. मग लोक कलप करतात. खरं त्याच्यान पण काय फरक पडत. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. म्हणून सावध व्हा असं रामदास स्वामी म्हणतात. आता 60 वय लागतंय. 60ची बुद्धी नाठी. बघा सुरुवात काय केली बघा. 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी, वस वस लागे पाटी, त्यासी हासती कारटी. म्हाताऱ्या कसं आलं तिथं किचन मध्ये यायचं नाही, वट्ट्या बसूनच खायचं असं म्हणत्यात. असं म्हणत्यात. तीच बायको नातवाला मांडीव घेते आणि म्हाताऱ्याला लाथा मारते. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. 60ची बुद्धी नाटी, मग हात आली काठी, वस वस लागे पाटी, त्यासी हासती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. म्हणून भगवान परमात्माचं नाव घ्या. ते सावध व्हा. आता वय लागलं 70. 70ची झाली रचना. काय आता 70 लागलं. 70 वयात काय होतंय, उड्या मारतंय. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. त्याला बसल्याला उठवत नाही, उठल्याला चालवत नाही. ते म्हणते धरकिरे हाताला जरा तिकडे ने मला. ते दैन्यवान होतंय म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहतंय. काय उपयोग नाही हो. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात सावध सावधान वाचे वदा नारायण. नारायण म्हणतात. सावध व्हा आणि नारायण म्हणा म्हणतात. आता वय काय आलंय 80. मग त्याला कळतंय 80व्या वर्षी काय कळतंय, ही गावातली सप्त्यात बुलवतीत. तवा म्हणतो माझ्या धारा आहे. ऐका आता. तवा म्हणतो धार काढा जाया लागतंय. आमचा परमार्थ सगळा आपण संसाराला ऍडजस्टमेंट असा अटॅच करून टाकला. टायमिंग आता कीर्तनाचं 7 ते 9 झाले. का झोप आवरत सकाळी 5ला पिंडीला जायला लागते. कुठं 5ला पिंडीला जायला लागते. मग 80व्या वयात त्याला कळते 4-20 मिळून 80, मग तो ठरला अपयशी. आणि 80व्या वयात त्याला कळते हो खरं काय उपयोग असतोय का तेव्हा. 4-20 मिळून 80,
मग तो ठरला अपयशी, पाण्यावीन मछली जैसी, तैसा कासा विष होसी. सावध सावधान वाचे वदान नारायण. आणि वयाच्या आता काय आलं 90 वर्ष आलं, वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द. आता शब्द बोला येत नाही, तोंडातनं शब्द फुटत. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, याचा तोडा संबंध. म्हातारा काय बोलते, कुठं त्याला आयशी मध्ये येऊन टाकला सा, महिन्या दिवसाला 10,000 रुपये खर्च आहे, घरात आणून टाका पाटक्यान मरते. लोकांची बघा, ज्या पोरांच्या साठी तुम्ही दिवस रात्र राबलात, कष्ट केलात, तेच पोरग काय म्हणतंय, म्हातारा जीव सोडना, ह्याचा जागा बदला, सोप्यातनं घरात नेत्यात, मरू दे म्हणून. लक्षात ठेवा, 90व्या वर्षी. आणि मग 100व्या वर्षी रामदास स्वामी म्हणतात, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदान नारायण. सावध सावधान वाचे वदान नारायण. एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. एक शतक पूर्ण झाला, रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान ही अशी सगळी काय आहे, 100 वर्षाची गणना आहे. काय किंमत आहे महाराज आपली, काय इकडे बघा माझ्याकडे, काय किंमत आहे आपली संसारात सांगा ना. संसारात किंमत नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐका माझं अंतकाळीचे कोणच नाही आहे शेवटी. मग शेवटी असं आपल्याजवळ असणारा कोण आहे, एकच आहे हो, ते तुमच्यासाठी उभा राहील. तुकाराम महाराज म्हणतात, वाडा वेळा झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, मोलावितो. शेवटी आपला कोण आहे महाराज, ऐका बरं का, शेवटी देवाशिवाय आपलं कोण, देवाशिवाय तुमचं आमचं कोण नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हासुरकर सावध व्हा, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्माला येणार आहात. नित्यभावे फजित, फजिती स्वतःची स्वतः करून घेऊ नका, असं सगळं सांगितलं. नाहीतर 184 योनीचा फेरा. वा वा, 184 योनीच्या फेऱ्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर भगवान परमात्म्याला शरण जा. तुम्ही त्या जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हाल. कारण का, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारील जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य, मीच एकूण. जो मला अनन्य भावानं शरण आलेला आहे त्याला मी जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त करेन. म्हणून देवाला शरण जा. खरं जीवाचं एक स्वरूप आहे, विसरणं हा जीवाचा काय आहे, मूळ स्वभाव आहे हो. विसरणं हा जीवाचा मूळ स्वभाव आहे.
स्मशान वाटामध्ये सगळ्यांना, आणि ती 4 जण शेतकरी होती. ती म्हणत होती, बास एवढा पैसा कमवला, एसीची रूम होती, बसून आंघोळ झोपून आंघोळ होती, याला कसलं स्विमिंग टँक. खरं काय करायचं सांगा, सगळं इथंच ठेवून गेलंय. म्हणजे जे आपण मिळवतोय ते सगळं कुठे ठेवायचं आहे? इथंच ठेवायचं आहे. बाद चला आता उद्यापासनं आपण कामावर जायचं. सकाळी 5ला उठून हासूरच्या मंदिरामध्ये काकड्याला यायचं. असं कोण म्हटलं? हासूरच्या गावातली ती शेतकरी म्हटली. आणि मग काय, हे कुठपर्यंत, ही कुठे चर्चा चालू आहे? मशनात. कुठे चर्चा कुठे चालू आहे? आग दिसतोपर हिंची हीच चर्चा चालू आहे. बिचारा मेला, एवढं पैसा होता, सगळं इथंच ठेवून गेला, शेवटी काय येत नाही संग, असं विचार चालू आहे, चर्चा चालू आहे. आणि शेवटी मग त्याला धन दिलं आणि घरात गेले. तिघांनी पण 4घांनी पण ठरवलं, बास उद्यापासून प्रपंच बंद, फक्त आणि फक्त परमार्थच करायचा. म्हणून चर्चा चालू केली आणि सकाळी जाऊन संध्याकाळी जाऊन झोपलीत. मात्र सकाळी 5ला उठलीत बरं का ती. 5ला उठल्या पेटाला दोरी, खुरप आणि बांध. हे स्मशान वैराग्य आहे. तुकाराम महाराज याला काय म्हणतात माहितीये काय? सांगू काय? सांगू? बोला बोलताची वाटे सोपे, बोला बोलताची वाटे सोपे, बोला बोलताची वाटे सोपे, बोला बोलताची वाटे सोपे. तुम्हाला एक सांगू काय, मी आपेगावला होतो शिकायला. भानुदास महाराज गुरव, विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी माहित आहेत आर्याचे, होते बघा आर्याचे. आपेगावला होतो. त्यामुळं मला असं स्ट्रिक्ट शिकलोय मी. कीर्तनात लात मारली आम्हाला आमच्या गुरुजींनी. आणि काय सांगू, कीर्तनात काय टाळ चुकलाय म्हणून आल्यात डायरेक्ट मायटून लात मारल्या. असं मी शिकलोय बघा. त्यामुळं मला सुद्धा कधी दे असं स्ट्रिक्टच लागतंय. का? खेळत असताना तुम्ही तुमचे नियम जरा साईडला ठेवताय काय? ठेवताय. आणि असं जरा बालपणात त्यांना नियम लावलं तर ते तर कुठंतरी काय होतील, हाडाचे होतील. नाहीतर भूक लागल्या म्हणून 12 वाजता एखादं सोडतील की. मग कट्टर व्हायला पाहिजे, कट्टर व्हायला पाहिजे. चिंतन कुठं आलं आपलं? बोलताना सगळं सोपं वाटतंय असं तुकाराम महाराज म्हणतात. बोल बोलताची वाटे सोपा, बोल बोलताची वाटे सोपे, करणी करता तिरकापे. माझी नव भाषा तुकाराम महाराजांची. नोहे वैराग्य सोपा रे. वैराग्य सोपा नाही महाराज. वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणलेलं. विचारसागरातली व्याख्या आहे.
इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेत वैराग्य असं म्हणलंय. नाही समजायला अनेकदा सांगतो. चला मराठीत तुमच्यासाठी स्पेशल. अनेक ठिकाणाहून अनेकदा लग्नाची मागणी आली असताना सुद्धा लग्नाला नकार देणं म्हणजे वैराग्यच आहे. नाही समजाय बरं अनेक सांगतो. कीर्तनकाराच्या समोर चांदीच्या वाटीमध्ये कल्पी खडी साखरेचे खडे ठेवले असताना सुद्धा कीर्तनकाराची ती खाण्याची इच्छा न होणं म्हणजे वैराग्य आहे. प्राप्त असलेल्या सुखाला लांब ठेवून भजन करणं म्हणजे वैराग्य आहे. अप्राप्त नाही, प्राप्त. अनुकूल काय प्रतिकूल. लक्ष. प्राप्त असलेल्या सुखाचा त्याग करणं कशासाठी. भगवत प्राप्तीसाठी. याला वैराग्य असं म्हणलेलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात स्मशान वैराग्य काय कामाचं नाही. एवढं सगळं सांगितलं नाहीतर यमाचे किंकर मारिती झोडीती नाही. त्या यम महाराजांनी एवढं सगळं सांगितलं आणि दुसऱ्या चरणात जीव घाबरला. इतका घाबरला, इतका घाबरला. तुकाराम महाराजांनी ते सांगितलं म्हणवोनी जीव भ्याला शरण गेला विठूसी. आणि भगवान परमात्म्याला शरण गेला. आणि जो भगवान परमात्म्याला शरण जातो ना देव त्याला त्याच्या चिंतेतून मुक्त करतो. चिंतेतून मुक्त करतो म्हणजे काय करतो. चिंतेतून मुक्त करतो म्हणजे काय करतो. जादू सोडतो आणि त्याला चिंतेतून बाहेर करतो नाही. भोग हा भोगावाच लागेल हे शास्त्रच आहे. देवाच्या बाप्पाला चुकलं ना. देवाच्या बाप्पाला सुद्धा चुकल्याला नाही. सहस्त्रराया दशरथा लंका नाता हो. 99 सहस्त्र लंका नाता. दशरथाला पण भोगावं लागलं. ह्याला एक प्रमाण आहे. केलेलं कर्म जर देवाला भोगायला येत असेल तर तुम्ही आम्ही कोण आहे. रावणाची संपत्ती किती होती काय माहिती आहे तुम्हाला. रावणाविषयी काय माहिती आहे. रावणाकडे किती संपत्ती होती. किती होती हो माहित नाही. रावणाच्या गळ्यात रावणाच्या बायकांची डोरली जरी इकली काय सांगायला लागलोय मी तर अख्खा महाराष्ट्र इकत नव्हतं देश इकत घेता येईल एवढी स्टेट कोणाची होती. माझी जरा सांगण्याची पद्धत वेगळी आहे. कारण का रावणाला किती होत्या बायका माहिती आहेत तुम्हाला. रावणाला 80,000 बायका होत्या. 1 लाख पोरं होतं. 1.25 लाख नातू रावणाला. किती 80,000 बायका 1 लाख पोरं आणि 1.25 लाख नातू. रावण जर आता असता त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची टापच नव्हती. एवढं लक्षात ठेवा. एवढं रावणाचं काय होतं सैन्य होतं. एवढं लक्षात ठेवा. एवढं रावणाचं काय होतं गोतावळा होता. करत तरी सुद्धा हे मन हलकट आहे. म्हणून तुकाराम महाराज मनाला उपदेश करतात. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. प्राण आला जवळी ग्रासावया. काळाची बावडी पडेल बाजेवा. हे म्हणा त्या पायाचा राजा एक आहे
हाताचा राजा एक आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ह्यांचा राजा एकच आहे. कोण? मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थाने गरजती. 15व्या अध्यायामध्ये साक्षात श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, डोळं ताब्यात नाही ठेवलं तरी चालेल, नाक नाही ताब्यात ठेवलं तर चालेल, कान नाही ताब्यात ठेवलं तर चालेल, पाय नाही ताब्यात ठेवलं तर चालेल, हात नाही ताब्यात ठेवलं तर चालेल, फक्त एक गोष्ट ताब्यात ठेव, तुझं काहीच बिघडणार नाही. काय? आणि ते म्हणजे मन. आता तुम्हाला थोडा संवाद सांगतो. काय काय सांगतो? संवाद सांगतो. कुणाचा? रावणाचा आणि रावणाच्या बायकोचा. त्यांच्या गप्पा मी ऐकल्यात. मला ह्याच त्याच ऐकायची लई सवय आहे. ऐका. रावणाचे पलंगावरती काय केले होते? झोपले होते. मग झोपल्यानंतर रावणाच्या सगळ्यात आवडती एक बायको होती. तिचं नाव काय? वा, मंदोदरी. ऐका, कीर्तनात सांगा जेव्हा दृष्टांत फिट करून घ्यायचं. मी शिकवणार नाही, कॉपी करायची असते. श्री गुरु सारिका अस्तापाटी राका इतरांचा लेका कोण करी. इतरांचा लेखा कोण करी महाराज. ऐक, पलंगावरती रावण झोपला होता आणि स्वयंपाक घरातलं सगळं काम आवरलं आणि रावणाच्या आवडती बायको ती रावणासोबत कायम होती. तिचं नाव मंदोदरी. आणि नवऱ्याला काहीतरी विचारायचं असेल तर बायको अशी काय करते? पाय दाबत सुरुवात करते. मंदोदरी तिथे गेली. पलंगावरती झोपलेल्या रावणाचं पाऊल दाबायला लागली. पाऊल दाबत 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 तिनं प्रश्न विचारला. होय हो, सहजच विचारतात महाराज. खरंच की आता मला माहिती आहे सगळं म्हणून तुम्हाला सांगायला. आता झालंय माझं. माऊली महाराज तुम्ही बघा तुमचं. हाय का नाही? सहजच म्हणत्यात. होय हो, असं एवढी माया आहे बघा. कशी माया आहे बघा. ही माया लय वाईट आहे. सहज म्हणतात होय हो, वय व. मग हे बी विचारते काय ग, तर ती म्हणतात दळून आणा किती एवढं. माया आहे महाराज. तशी मंदोदरी पाऊल दाबायला लागली आणि रावणाला म्हणाली, वय हो. रावण ताडक्यान उठला आणि बसला. तर ती मंदोदरीने म्हणाली, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तर रावण म्हणला, हो विचार. हो, तुम्हाला एक प्रश्न विचारू? हो विचार ना. अगं तू माझी धर्मपत्नी आहेस, माझी अर्धांगिनी आहेस, तुला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. तू विचार प्रश्न. विचार म्हटल्यानंतर विचार तो प्रश्न. खरं खरं बोलणार असला जात तर विचारतो, नाही तर त्या विचारण्याला काय अर्थ. रावण म्हणला, देवा शपथ. म्हणजे रावण पण देवाची काय करत होता? रावणासारखा भक्त नाही, रावणासारखा पुजारी नाही आणि रावणासारखा पंडित नाही. एवढं लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही काय भक्ती करतोय? काय रावणाविषयी माहिती आहे आपल्याला? उगच ते काय आलं की शिमगा आला की ते रावणाचा पुतळा करायचा आणि करायचं. अहो रावणाची 32 नीतिमत्ता आहेत, त्यातली एक नीतिमत्ता सांगतो. एक तरी नीतिमत्ता आहे का आपल्याकडे? ऐका ही नीतिमत्ता काय रावणाची आहे. खरं बोलणार असला तर प्रश्न विचारतो. रावण म्हणला, गळ्या शपथ, देवा शपथ मी खरं बोलणार. ती म्हणली, का खरं बोलणार? आज एकादश आहे, मी कधीच एकादशीचं खोटं बोलत. म्हणजे एकादशीचं खोटं बोलत नव्हता कोण? रावण. आमचं शाबू खायाच्या अगोदर सकाळपासून चालू करते, आहे का नाही? जाऊ दे, ते विषय सोडून द्या. आणि मग प्रश्न विचारला. हो, कुणाला विचारला? रावणाला. मंदोदरीने म्हणली, मग सांगा तर. म्हणली, मला सौती किती? काय प्रश्न विचारला?
मला सवती किती. आता तो रावण होता, परखडपणे बोलणारा, खरं बोलणार म्हटल्यावर खरंच बोलणार. सवती किती. सवत म्हणजे कळते का तुम्हाला. एक असताना दुसरी अन्न म्हणजे सवत. तर रावण म्हटला तुला माहित नाही काय मला तुला सवती किती आहेत ते. तू माझी जवळची बायको आहेस, तुला सगळं माहिती पाहिजे, तुला माहित नाही काय. मंदोदरी म्हणली मला काय माहित नाही. मला कसं माहित असेल. तुम्ही पंढरपूरला गेले की तिकडून एक आणता, आळंदीला गेले की तिकडून एक आणता, त्या यात्रेला गेल्यावर तिकडून एक आणता. मला काय माहित म्हणली, मला माहित नाही. तर विनोदाचा भाग सोडून द्या. रावणानं सांगितलं अगं तुला 80,000 सवती. ऐका पुढचं ऐका बरं का. एवढं काय मी काय बाजारो गप्पा नाही द्या, काहीतरी तात्विक आहे यात. ठीक आहे म्हणले मला 80,000 सवती. वाह म्हणले. आता माझा पुढचा प्रश्न आहे, मग तुम्हाला 80,000 बायका. हो 80,000 बायका. मग 80,000 बायका असताना सुद्धा तुम्ही सीतेला का पळवून आणलं. नाही तिनं प्रश्न पहिला काय विचारला अगोदर. 80,000 बायका, 80,000 बायका मला सवती आहेत, तुम्हाला 80,000 बायका आहेत, त्यातल्या आवडत्या किती आणि नावडत्या किती. रावण म्हणला रावण है हम, कुठली बी करून घ्यायला मी काय हसूरचा आहे काय. हा रावण आहे मी, कुठली बी करून घ्यायला मी काय असा आयरा गायरा आहे काय. ज्या मला आवडल्या त्याच मी ना आणल्यात. मग या 80,000 बायका आवडीच्या असताना सुद्धा तुम्ही सीतेला का पळवून आणली. ठीक आहे सांगतो तुला याचं उत्तर. 80,000 मला आवडल्या होत्या, मात्र सीता माझ्या मनात बसलेली म्हणून मी तिला पळवून आणली. काय उत्तर दिलं. आवडणं आणि मनात बसणं यातले फरक आहे. बर ठीक आहे. मग सीता तुम्हाला आवडत नाही, सीता तुम्हाला आवडते तर सीतेला तुम्ही आवडता का. नाही सीतेला मी आवडत नाही. सीतेला फक्त एकच आवडतं, कोण. राम आवडतोय. मग विचारलं मग तुम्ही सीतेला राम आवडतो, मग तुम्ही राम व्हा ना. काय व्हा तुम्ही राम व्हा. रावण म्हणला मला राम होता येत नाही ना, कारण राम झालं तर काम होत नाही आणि काम असल्यावर लक्षात ठेवा आता तुम्ही मी काय बोलायला लागलो. राम झाल्यावर काम होत नाही आणि काम झाल्यावर राम होता येत नाही. मग तुम्ही सीतेला काय म्हणून पळवून आणाय गेलते, तर म्हणले मी साधू होऊन गेलो. मग तुम्ही साधू कसे झालात. तुम्हाला रावणाचा साधू होता येतं. हो मला साधू होता येतं, मला रावणाचं साधू होता येतं. मग साधू होऊन आणाय गेलात. हो साधू होऊन आणाय गेलो. मग तुम्ही रावणाचा साधू होता येतं, तुम्हाला साधूचं रावण होता येतं, मग तुम्ही राम व्हा की. नाही म्हणले. परत तिथंच आलीस तू. राम होता येणार. राम कुणालाच होता येत नाही. राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम होता येत नाही का मला. बर ठीक आहे. तुम्ही येताना कुठल्या मार्गे आले, तर वायू मार्ग आले. मग तुम्ही वायू मार्गे आले, तुम्हाला जे पाहिजे असेल. तुम्ही सीतेला कशासाठी आणलं, काम वाचण्यासाठी आणलं. तुम्हाला जे पाहिजे असेल, तुम्ही कोण कोण गेलते सीतेला आणायला, तर एकटाच गेलो होतो. मग आले कशावरून, वायू मार्गातून आलो. मग तुम्ही दोघे एकटेच होते, तर तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही एकांतात करू शकले असते. तुम्ही काय सीतेला अजूनपर्यंत हात लावला नाही याचं मला उत्तर द्या. अजूनपर्यंत तुम्ही सीतेला का हात लावला नाही. त्यावेळेस रावणानं हात जोडला आणि एक गोष्ट सांगितली. ऐका बरं का, ती गोष्ट आज माहिती पाहिजे. आपण रावणाची उपमा देतोय दुर्जनाला, रावण तसा नव्हता. हात जोडले आणि सांगितलं, हे बघ मी सीतेला पळवून आणायला गेलो होतो, त्यावेळेस साधूहून गेलो होतो. आणि साधू असताना मी तिच्या दारात गेलो आणि एक आवाज दिला. आणि तो आवाज असा होता, भिक्षान दे माय. आणि भिक्षान दे माय म्हटल्यानंतर सीता पळत आली होती. आणि तिला मी आई हा शब्द वापरला होता. आई हा शब्द माझ्या हृदयात एवढा बिंबला होता की मी तिला हातच लावू शकलो नाही. ह्याला रावण म्हणतात. कुणाला. रावणाच्या पलीकडच्या जाती आज जन्माला आले.
रावणाचं तोंड, नुसतं रावणाचं नाव घेतलं तर तोंड लोकांचं पडतंय. आज अशा औलादी जन्माला आल्यात, त्याला 10 वर्षाची मुलगी कळत नाही, 15 वर्षाची मुलगी कळत नाही. महाराज, रावण बाद काय आताची पिढी बाद झाली आहे. याचं कारण काय आहे माहिती आहे का? आई वडिलांची संस्कृती आणि मुलांची संगत ही सगळ्यात महत्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा. एवढं सगळं सांगितलं, एवढा मोठा रावण होता खरं, एवढा चांगला पण रावण होता खरं, तो सुद्धा सोबत काय घेऊन शकला नाही. हे सगळं पटवून तुकोबाराने सांगितलं. मग तुकोबारांच्या पाशी एक साधक पळत आला. मी चांगला वागतोय, तो वाईट वागतोय. ऐका, मी चांगला वागतोय, तो वाईट वागतोय. मी चांगला वागून सुद्धा माझ्या ह्याच्यात काय आहे? वाईट भोग आहेत. मात्र तो वाईट बघून त्याच्यापाशी काय आहे? चांगला आहे. आता ते कसं आहे माहिती आहे का? मागच्या जन्मी तुम्ही काय पेरलंय ते पुढच्या जन्मी उगवणार. हो, तुम्ही मागच्या जन्मी कडुलिंबाच्या बिया पेरल्या, लिंबोळ्या, आणि तुम्ही त्याला सफरचंदाची अपेक्षा करत असाल तर ते कसं होणार? नाही होणार ना महाराज. मग मागच्या जन्मीचं जे पेरलंय ते आता या जन्मात ते खाईत देवाचं नामचिंतन काय करायचं आहे, आणि त्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. आत्ता जन्माला आलेलं बाळ आहे ते सुद्धा सोबत येत असताना काय घेऊन आलंय? मरण घेऊन आलंय. आत्ता जन्माला आलेलं बाळ आहे त्याच्या सुद्धा काय आहे? प्रारब्ध हे पाठी गाडे नसरे पुढे चालता, मागच्या जन्माचं गाठोड हे सगळ्यांच्या पाठीवरती आहे माऊली. हे मावशी, सगळ्यांच्या पाठीवरती काय आहे? मागच्या जन्माचं गाठोड आहे. देवाला सुद्धा ते चुकलेलं नाही आहे. अरे 100 पुत्र आहेत त्याला. कुणाला? धृतराष्ट्राला. 100 पुत्र डोळ्यासमोर तडपडून जळून खाक व्हावीत. धृतराष्ट्राचं एवढं मोठं कोणतं पाप आहे? 100 पोरं, एक पोरग गेलं. आई मातीचा पस्ती, हंतरूनचा पस्ती, माझं लेकरू गेलंय कुठं? सगळ्यात मोठं दुःख काय आहे सांगू तुम्हाला? बापानं पोराचं प्रेत बघणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे माऊली. जगात हे दुःख कुणाला, शत्रूला सुद्धा नको. बापानं पोराचं प्रेत बघणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे माऊली. अंतकरणापासून सांगतो तुम्हाला, हे लय वाईट आहे. धृतराष्ट्र तळमळून रडायला लागला आणि हाक मारली श्रीकृष्णाला, देवा असं मी काय पाप केलं होतं? पांडवांना विरोध केला नाही, तो माझा धर्म आहे. तो त्याला धर्म समजतोय. एवढं मोठं पाप केलं का देवा मी ना? श्रीकृष्ण भगवान परमात्मा गेले. दुखी होता धृतराष्ट्र. पाठीवरून हात फिरवला आणि सांगायला लागले, धृतराष्ट्रा, हे धृतराष्ट्रा, तुझं ह्या जन्मातलं नाही आहे रे. हे कोणत्या जन्मातलं आहे? मागच्या 14व्या जन्मातलं हे तुला भोगायला आलंय. कुठल्या? मागच्या 14व्या जन्मातलं भोग आहेत ते. कुणाचं? धृतराष्ट्राचं. काय केलं धृतराष्ट्रानं असं? मागच्या 14व्या जन्मात राजा होता. 3 गोष्टी एकत्र आला की माणूस पाप करतात. काय करतोय? 3 गोष्टी एकत्र मिळाला की माणूस पाप करतो. मग या 3 गोष्टी कोणत्या? ऐका. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. एकदम मिळालं की नाही, माणूस काय करतोय? गर्विष्ठ होतोय, क्रोधी होतोय, आणि त्या क्रोधामध्ये, गर्वामध्ये ते पाप करत लागते. 22 वर्षाचा तारुण्य धृतराष्ट्र होता. मागच्या 14व्या जन्मात राजा होता, सत्ता होती, संपत्ती होती. भात्यामध्ये 5 बाण होते, पाठीला टाकलेत, बाण घेतला आणि शिकारीला निघाला. वाटत एक हरणाचं पिल्ल दिसलं आणि म्हणाला, एका बाणातच या हरणाच्या पिल्लाला मी मारून टाकतो म्हणाला. घोडा चालू होता, हरण पळत होतं, घोडा पण वेगानं पळत होता. भातातला एक बाण काढला, बरोबर हरणाला नेम धरला आणि सोडला. तर हरणाचं पिल्लू इतकं चपळ होतं, बाण लागला नाही. राग आला धृतराष्ट्राला, दुसरा बाण काढला, मारला, तोही चुकला. पाचीच्या बाची बाण चुकले गेले. धृतराष्ट्राला त्या हरणीला तो लागलाच नाही आणि धृतराष्ट्राचा घोडा जंगलाच्या मधोमध गेला होता.
राग आला, नगरीचा राजा आहे आणि हे हरण धावत नाही म्हणाला, हे जंगलच पिटवून देतो म्हणाला सगळं। घोड्यावरून उतरला, ती गारगोटी असते, दगड असतो, ते दगडावर दगड जोरात मारला आणि जंगलाला आग लावून दिली। धृतराष्ट्रानं जंगलाला आग लावली हो। जंगलामध्ये ती आग पेटत 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 चौकडन ती जंगलाला आग लागली आणि ती आग पेटत 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 जंगलाच्या मधोमध यायला लागली आणि त्या जंगलाच्या मधोमध एका सर्पिणीनं 100 पिलांना जन्म दिला होता। किती? 100 पिलांना जन्म दिला होता एका सर्पिणीनं। लहान पिलं होती तिची। आग लागली अशी आईला चावल झाली हो। पुढं संकट आहे, लेकरावरचं संकट आईच ओळखते, एवढं लक्षात ठेव। जसं पाडसालाचं संकट गाय ओळखते ना महाराज, तसं लेकराचं संकट माय ओळखत असते हो दादा। म्हणून त्या माय जे सांगते ना ते ऐकलं पाहिजे। ज्यानं माईचं ऐकलं नाही ना तो संकटात अडकला, एवढं लक्षात ठेवा। कारण तुकोबरायने सुद्धा गात्यात लिहिलेलं आहे, लेकुराचे हित लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊ लेचे चित लेकुराचे हित आणि लांबूनच त्या आगीला फुंकार मागू लागली की माझी लेकरं जळतील, माझ्या लेकरांना त्रास होईल। मग ती सर्पिन काय करायला लागली, त्या आगीला काय करा वनव्याला फुकायला लागली। खरं ऐका ना, ऐका ना, विझणार होती का ती आग? नाही हो। खरं आई होती ती, तिला पर्याय नव्हता म्हणून ती फुंकर मारायला लागली आणि ती आगीला फूक माराय पुढे जायची। त्या आगीच्या लख्ख प्रकाशात तिचे डोळे उडले त्या सर्पिणीचे, ती अंध झाली। म्हणले आता काय आपलं चालत नाही म्हणून ती बिळात गेली। सर्पाची पिल्ल सर्पिणी ती वर होती, आग पेटत 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 निघून गेली पुढं आणि कालांतरानं धाग शांत झाला। ती आंधळी झालेली सर्पिण बाहेर आली आणि चापसायला लागली, बाळांनो लेकरांनो। बघती तर काय त्या पिलांचं राख राख मनी मनी झाली होती हो। अकांतानं देवाला हाक मारली, ईश्वरा मागच्या जन्मातलं पाप असेल म्हणून ही युनी मला प्राप्त झाली असेल हे मान्य आहे, खरं कुणी आग लावली असेल, किड्या मुंग सगळी मरण पावलीत देवा, एवढं मोठं काय पाप केलं असेल, मी आई आहे, माझी 100 पिलं माझ्या डोळ्यासमोर राख राख झालीत रे देवा, कुणी आग लावली असेल आणि इथून पुढे माझी जीवनशैली मी कशी जगू? माझी 100 पुलं मेलीत यात खरं काय हे नाही, खरं इथून पुढची शैली जीवनशैली मी कशी जगू मला दिसतच नाही आहे। राग आला एका आईला, राग आला, आईचा शाप आहे। हाक मारली तिनं देवाला, ज्यानं कुणी आग लावली असेल, जशी माझी पोरं मी जशी अंधी झाले, पुढचा जन्म त्याला जन्मताच आंधळा प्राप्त हो आणि माझी मुलं जशी डोळ्यासमोर मेलीत तशी त्याची पुत्र काय होत डोळ्यासमोर मरोत, हे शाप आहे। आणि धृतराष्ट्र एवढा राजा होता महाराज, काय झालं त्याची डोळ्यासमोर महाराज पोरं मेली तो। म्हणून कर्म आहे, कर्म कधीच कुणाला चुकले आलं, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण शयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी, ऐसे गवारा राम सुद्धा वनवासाला गेले, त्यांच्या कर्माने गेले, एवढं लक्षात ठेवा। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे मागचं पाठीवरचं गाठोड आहे, हे गाठोड जर नष्ट करायचं असेल तर देवाचं भजन करा। कुणाचं? देवाचं भजन करायचं। आणि कसं भजन करायचं सांगू काय तुम्हाला? हात वरती करा, हात वरती कसं भजन करायचं हे मी तुम्हाला सांगतो। विठोबा रखुमा
तुम्ही कायच करत नाही सा. इकडलं म्हणाले की इकडं, तिकडले म्हणा, पुढे बघताना बग्याची भूमिका. भजन करा नको. कीर्तनातला माझा ठेवा होता, पुण्याचा वाटा होता, मी कीर्तन करून तो पुण्याचा वाटा मिळवला. महाराजांनी चाल म्हणून तो पुण्याचा वाटा त्यांनी मिळवला. बसणाऱ्यांनी काय केलंय? बसण्याचा वाटा नाही इथं, बसण्याचा वाटा. खरंच की काही जणांच्या चेहऱ्यावर 12 वाजल्यात. जाऊ द्या ना घरी. हा काय खरंच की रस राहिला नाही हो महाराज. कीर्तन परंपरा गेली हो महाराज. लोकांना आवडेल तसं कीर्तन करायचं झालं तर मग ते ख्यात 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 नाही हो. परंपरा पाहिजे, जपली पाहिजे. मी बी तरुण आहे महाराज, कळालं काय? मला सुद्धा येते कीर्तन करा, आम्हाला करायचं नाही. संस्कृतीला आणि माझ्या वारकरी संप्रदायाला कुठलं गालबोट लागणार नाही असं करलं पाहिजे. लक्षात आज काळाची गरज आहे. तर ज्ञानोबारांनी सगळं ज्ञानेश्वरीत लिहिलंय बघा की. कीर्तनाला बसले की ते पंचपदी चालवतात टवटवीत. एकदा कीर्तनकारांनी सांगायला चालू केलं
महाराज कीर्तन ऐकताना असं, आणि टीव्हीला बसल्यावर बघा कसली हळकुळून हळकुळून कसा काय चहाच दिला याच नाही असे प्रेस झाल्यात, चहा दिल्यागत प्रेस झाल्यात महाराज. असलं काय आम्हाला करायचं नाही म्हणता सा. आळंदीत 12 वर्षे राहिलेलो माणूस आहे मी. किती? आणि तसं राहाय नाही, मधुकरी मागून राहिले. लक्षात 8 वर्ष मधुकरी मागितल्या महाराज. माऊलींची कृपा आहे म्हणून मला मधुगिरीचं साम्राज्य मिळालं. मधुगिरी मागायला भाग्यच लागते, कळालं काय? असं तसं नाही. 8 वर्ष मधुगिरी मागितल्या आणि त्यावेळेस इथं काय, त्यावेळेस ही नारदाची गादी प्राप्त होत्या. ठिगळं लावून शाळा, सोमवार नाही माहीत, एकादश माहीत नाही, आणखी का आणखी का. भावान बांध काढला तिथं आडवं, भावकीत वाकडं, सप्त्याला आडवं. त्याला कायच माहित नाही. मग शेवटी त्याला कळते वाकडं झाल्यावर. मग असं होतं, असं होतंय. आणि गाठी टेकत वाट्या माणसं बसलेले असतात, त्याच म्हणतात साईडला उठा रे देवाच्या पाया. चांगलं होतं तेव्हा देवळात कवाच नाही, चांगलं होतं तेव्हा देवळात वाकडं गेल्यावर लगेच देव दिसला. वाकडे गेल्यावर देव दिसला आणि मग टेकत टेकत पुढं उठा रे देव. मग हात जाईत नाही. आणि असं देवाला हात जोडते आणि ते देवा आता काय खाऊ, आता काय. एखादच माहित नाही, सोमवार माहित नाही, गुरुवार माहित नाही. नको तेव्हा नको ते आणून खाल्लंस. तुम्हाला वाटलं आम्हाला कॉमेडी कीर्तन करायचं नाही? सगळं येते हो. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागे भीक मागे. एवढं प्रमाण मी पाठ करून घेतले. मला अंगामध्ये सगळं गुण पाहिजे तेवढं लक्षात ठेव. 2 मिनिटात तुम्ही झाला का नाही फ्रेश? ऐका ना, असलं सांगायला लागलं की अजून 10 मिनिटं कलागी. असलं असते. असं सगळं सांगायला लागलो मी एका कीर्तनात. एक मावशी उठली आणि म्हणली लय चांगलं चाललंय, हे घ्या 100 रुपये. रेणुकाची कथा सांगा की जरा म्हणाला. इथं काय जागरण मंडळीचा कार्यक्रम चालू आहे म्हणले. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांनी हे सगळ्याला एक ओवी वापरली आहे. सांगू? एवढी ओवी सांगतो आणि शेवटचा चरण संपवतो आणि तुमचा काय घेतो? साष्टांग दंडवत घेतो. ऐका नाही? ऐक. हो, माळ घालायची आहे कोणाला ते पुढे या रे. इथं येऊन उभा राहा. माझ्या लक्षात द्या, माळ कोणाला घालायची. घरात विचारलंस काय? घरातली पण एक मी काय करते विचारायच्या अगोदर सांगणे म्हणजे त्याच्या गळ्यातली करतात आणि परत माझ्या गळ्यात अडकी होत्या. विचारायच्या अगोदर काय बघायला गेलाय म्हणजे माझ्याकडे नाही. तू किती वर्ष झालं शिकायलायस? 2रं वर्ष. 2 वर्ष झाले शिकायला. तू 2रं वर्ष. तू 2 वर्षाची आहे ती सगळी. 2 वर्ष माझ्याकडे शिकलेली आहे. काय आलं काय महाराज? असो, इकडे लक्ष द्या. मागोबर अजून टाइम आहे. शांत बसा. काय सांगत होतो मी? एवढ्या सगळ्याला तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी एक ओवी सांगितल्या. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लगे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला.
ज्ञानोबा राय म्हणतात कडू ते गोड लागते आणि गोड ते कडू लागते. आमचं असं गोचिड आहे, आपण गोचिड. ज्ञानोबा रायाने सांगितलं गोचिडासारखं जगतोय आपण. गोचिड गाईच्या कासेला असलेला गोचिड तासाला 10 मिली दूध पितो का अर्धा मिली दूध पितो? सांगा की लवकर बोलायला टाइम संपलाय. ते मामा उगाच रागान बघायला मॅडम. लवकर सांगा. नाही त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यामुळे हे सगळं चालतंय म्हटलं त्या व्यक्तीचा अधिकार आहे. ऐका तर सांगा लवकर. गाईच्या कासेला डसलेला गोचिड तासाला 1 मिली दूध पितोय का अर्धा मिली? नाही माहित. तुकाराम महाराजांनी अनेक दुसरे उदाहरण दिले. चिखलात असलेला बेडूक, साईडला कमळ आहे आणि त्या कमळामध्ये काय आहे? परागकण आहे. काय आहे? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता की हो. त्या कमळाच्या मधोमध काय आहे? परागकण आहे. तो खायला कधी मिळत नाही. मग आता तुम्ही मला सांगा, चिखलात असलेला बेडूक परागकण खातो काय काय खातो? चिखल खातो. मी हे कुठल्या बेडकाचं सांगायला लागलोय? चिखलातल्या बेडकाचं सांगायला इथं 2 तास बसलोय. तुकाराम महाराज गात्यात म्हणतात बेडकाने चिखल खावा हेर भावा पसारा, हेर भावा पसारा, हेर भावा पसारा. तुकाराम महाराज पण तेच सांगतायत, तुम्ही बेडकासारखं या संसारात राहू नका. बायकोच्या क्षणात सुखासाठी, म्हशीच्या क्षणात सुखासाठी, संसाराच्या क्षणिक सुखासाठी तुम्ही बेडकासाठी त्या सुखाकडे पळू नका. अनंत सुख देणारा तो भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे रोकडीये. रोकडी या शब्दाचा अर्थ आहे फजिती. रोकडीये म्हणजे प्रत्यक्ष. काय रोकड या शब्दाचा अर्थ काय? हे बघ रोकड आहे म्हणजे काय? प्रत्यक्ष. हे बघ रोकड म्हणजे पैसा नव, रोकड म्हणजे प्रत्यक्ष. तुका म्हणे रोकडी होती पाहे फजिती. प्रत्यक्ष तुमची झालेली फजिती तुम्ही डोळ्यानं बघाल शेवटच्या क्षणाला, नंतर तुम्हाला कळल. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, मनवोने जीव भ्याला शरण गेला भेटोसी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये काय चुकलं असेल, खाली बसलेले वर बसलेले, मांडी घातलेले मांडी न घातलेले, पाय लांबलेले पाय न लांबलेले, झोपी गेलेले, एखादं धरलेले एखादंच न धरलेले, चपाती खाऊन आलेले, भाकरी खाऊन आलेले आणि गावात कीर्तन आहे माहिती असून सुद्धा घरात पासाल्यात, त्यांचं पण मनापासून आभार. असो माळ घालायला त्यांनी या पुढे पटकन. कुठं आहेत रे बुक्क्याची वाटी ना महाराज? बुक्का बुक्का द्या. हा मुलगा नवकुडचा आहे, अतिशय सुंदर. वारी कोणती घेणार? माघवारी घेणार. माघवारीला पंढरपूरला जायचं. मन रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. प्रत्येक पंधरवड्याची एकादश धरायची. वारीला जायचं. माघवारीला, वारीतून माघवारी घेतलीस, माघवारीला वारीला जायचं. प्रत्येक पंधरवड्याची एकादश, रामनवमी, महाशिवरात्र, सगळ्या ज्या पर्वणी आहेत त्या धरायच्या. कळालं? रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. पुंडली कवरले हरी विठ्ठल. हा बेलेकर याचे आई बाबा आल्यात बघा महाराज. या की आजी कुठं आहेत?
ह्याला काठीन जोडा नाहीतर मुस्काडात मारा, हसतंय जे. कोण हसला रे एवढा जोरा? काय बी करा, खरं एवढं कायम हसत मुकत आहे. खरं सांगू, त्याच्या आजीची पुण्याई ह्याला लागल्या म्हणून हे आता वारकरी व्हायला लागले. पण मित्र योगेश्वर कुठली वारी घेणार? मग वारी घेणार. मित्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धन रामकृष्णारी म्हणा. रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. सगळं उपवास धरायचं, सगळे नियम पाळायचे. आणि गुरुपौर्णिमेला अमेरिकेत जरी असलास तरी तुरुंब्याला यायचं. कळालं काय? पुंडलिक वरदारी विठ्ठल. बरं चालते. माघवारी घे, एकादश धरायची, महाशिवरात्री सगळं उपवास धरायचं. आयुष सगळं उपवास धरायचं, जमत नाही वगैरे असं काय नाही. कळालं? आणि आपला नित्यनेम सोडून कर्म सोडून असं काय कुठं जायची काय गरज नाही. आपलं काम हेच राम, खोटं बोलायचं नाही, बाकीचं काय खायचं नाही, व्यवस्थित राहायचं. देवाचं नामचिंतन कर. रोज 108 वेळा काय करायचं? जप करायचाच. कळालं काय? रामकृष्णारी म्हण. रामकृष्णारी 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 राम. पुंडलिक वरदारी विठ्ठल. आता हार वगैरे राहू दे. असं की आणला एवढ्या तसं का म्हणताय सा? घालतो घालते मी घाला घाल. आयुष्यभरासाठी या पोरांच्या हा सूर्यगाव लक्षात राहिले. एवढं लक्षात ठेव, लक्षात ठेव. आयुष्यभरासाठी लक्षात राहिले. हे आयुष्य हे कोण आहे? अथर्व. खूप सुंदर समाज, अतिशय छान. कधीच पंधरवड्याच्या एकादशीला इतका समाज नसतो आणि तो तुमच्या गावात आहे. खरोखर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. इथं जे वारकरी संप्रदायाने इथं रोवलंय पेरलंय त्यांच्या प्रेरणेनेच हे सगळे चालले. त्यांना सुद्धा सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. माऊली तुम्ही सगळे राबणारे आहात, असंच संप्रदाय तुम्ही न्या, सुंदर असं करा. हे माझं सांगण्याचं वय नाही आहे, ते तुम्ही मला सांगायला पाहिजे. कारण नारदाच्या गादीवरती उभा आहे त्यामुळं मी हे बोललो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो, तुमच्यासारख्या श्रोत्याच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रोकडी हे पोती पाहे फजिते. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण. विठ्ठल जय जय. चला पुंडली कबरा द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुका